राज्यातील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी। राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात 18 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे मंत्री, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री यांना शेतकरी कर्जमाफीची आठवण करून दिली। यावेळी लोणीकर यांनी सभागृहात बोलताना महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आशेने सरकारकडे पाहत असल्याचे सांगत कर्जमाफीचा निर्णय घेण्याची विनंती केली होती। सरकार निश्चितच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता। आज तो ऐतिहासिक दिवस उजाडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली। या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या मागणीची सुरुवात करणारे आमदार म्हणून बबनराव लोणीकर यांचेही शेतकरी बांधवांकडून कौतुक होत आहे। शेतकरी हितासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, धन्यवाद महायुती सरकार, धन्यवाद लोणीकर साहेब। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।